प्रश्न आहे बघा. या ठिकाणी पहिल्या शब्दामध्ये आपल्याला यू वापरायचा, दुसऱ्यामध्ये यल, तिसरा ओ आणि चौथा ओ. यंग वर्ल्ड रॉयल हॉर्स. क्वेश्चन नंबर 2. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. द फर्स्ट वर्ड इज इपिक, किड्स, पॅरेंट्स, मिचिफ. अशा प्रकारे अल्फाबेटिकली आपण लावू शकतो. त्यामध्ये दुसरा आहे बघा, टेम, टेक्निक, टाईम, टफ. टेम, टेक्निक, टाईम, टफ. क्वेश्चन नंबर 3. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. यामध्ये शी सेड यामधला फर्स्ट अल्फाबेट ऑफ शी शुड बी कॅपिटल. या ठिकाणी एस कॅपिटल पाहिजे. आणि आय एम डुईंग माय बीट यामधला आय कॅपिटल पाहिजे. आणि आय एम डुईंग माय बीट हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य पाहिजेत आणि सेटच्या नंतर कॉमा पाहिजे. सी सेट कॉमा नाव आय एम डुईंग माय बीट, दिस सेंटेन्स शुड बी इन डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड आय शुड बी कॅपिटल. नंतर दुसरं आहे बघा, यामध्ये देन स्टे विथ मी टू नाईट शी सेड. यामध्ये देन स्टे विथ मी टू नाईट यामधला देनचा टी कॅपिटल पाहिजे आणि हे वाक्य सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाहिजे. टू नाईट नंतर कॉमा सी सेड, सी कॅपिटल पाहिजे. ओके. त्यानंतर आहे ग्रँड डॉटर. यामध्ये आपल्याला 4 शब्द बनवायचे आहेत आणि 4 शब्दामध्ये प्रत्येक शब्द किमान 3 अल्फाबेट असणारा असावा किंवा 3पेक्षा अधिक लेटर्स असणारा असावा. तसे भरपूर शब्द आपण असे बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल ग्रँड आहे, टियर आहे, ग्रेट आहे, रॅट आहे, डॉटर आहे. ओके. नंतर या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला हॅपी शब्द दिलेला आहे. बाकीचे रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. हॅपी हा ॲडजेक्टिव्ह आहे, पण बाकीचे शब्दसुद्धा ॲडजेक्टिव्ह असावेत. ब्युटिफुल, सॅड, नाईस, ऑसम अशा प्रकारे कोणतेही ॲडजेक्टिव्ह तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर खाली बघा 6वा प्रश्न. यामध्ये फर्ब्स दिलेले आहेत. तर फर्बची चेन आपल्याला बनवायची आहे. तर पहिला इट आहे, तर टीपासून सुरुवात होणारा आपण कोणताही क्रियापद घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ट्राय, टीच आहे. ओके. त्यानंतर शेवटच्या शब्दापासून परत क्रियापद घ्यायचा. एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगायचं असेल तर आपण अशा प्रकारे सांगू शकतो. इट, टीच, हिअर, रीड, ड्राय. ओके. त्यानंतर बी प्रश्न आहे. तर बी मधला पहिला आहे. पहिल्यामध्ये 2 प्रश्न आहेत. 2पैकी एक कोणताही सोडवायचा आहे. या ठिकाणी टू रन अवे याचा वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे. दिस इज अ फ्रेज इन इंग्लिश टू रन अवे. आपण कोणत्याही प्रकारचं वाक्य घेऊ शकता, बट दॅट शुड बी ग्रॅमॅटिकली करेक्ट अँड टेन्स वाईज करेक्ट. टेन्सनुसार ग्रॅमॅटिकली ते करेक्ट असायला पाहिजे. देर शुड नॉट बी एनी टाईप ऑफ ग्रॅमॅटिकल मिस्टेक ॲज वेल ॲज स्पेलिंग मिस्टेक. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, शी इज रनिंग अवे फ्रॉम स्कूल. त्यानंतर बी प्रश्न आहे बघा, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. थोडं फास्ट घेत आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळे छोट्याशा काय म्हणू आपण त्याला थोडं फास्ट घेऊन ही प्रश्नपत्रिका समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी क्लॉज आपल्याला जोडायचा आहे. तर क्लॉज आपण या ठिकाणी असा जोडू शकतो. आय सॉ अ बॉय हू वॉज व्हेरी टॉल, हू वॉज व्हेरी पुअर, हू वॉज व्हेरी रिच. या प्रकारे आपण काही घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स. पे आणि हॅपी शब्द दिला आहे आणि त्याच खाली ऑर म्हणून दिलं आहे पे आणि हॅपी. म्हणजेच वरती प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडा किंवा खालील 2 शब्दापैकी एका शब्दाचं रूपांतर आपल्या वाक्यामध्ये करा. तर या ठिकाणी आपण पेएबल करू शकतो, हॅपीचा अनहॅपी करू शकतो. खाली पे आणि हॅपीचा वाक्यात उपयोगसुद्धा करू शकतो. आय पे मनी फॉर जर्नी आणि खाली हॅपी दिलं आहे आय एम हॅपी टू रिसीव्ह दिस अवॉर्ड. ओके. नेक्स्ट आहे बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ट्रू ऑर फॉल्स, चूक किंवा बरोबर हे आपल्याला सांगायचं आहे. तर यामधला पहिला जो प्रश्न आहे, आफ्टर हर्टी लंच द नरेटर सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. तर हे ट्रू आहे. दुसरं फॉल्स आहे. तिसरं ट्रू आहे. चौथं फॉल्स आहे. ओके. वाक्य काय वाचत नाही मी, तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं. ट्रू फॉल्स अशा प्रकारे पहिला प्रश्न संपला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, द साऊंड्स दॅट ब्रोक द सायलेन्स आर. म्हणजे जी शांतता आहे ती भंग करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे आवाज कारणीभूत आहेत ते आवाजाचा आपल्याला उल्लेख या पॅराग्राफमध्ये दिलेलाच आहे. ते आपल्याला लिहायचं आहे. तर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं असेल तर आपण असं सांगू शकतो, फॅमिली स्नोरिंग,
पहिलं ऑप्शन. दुसरं, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ स्पॅरोज, द हार्श क्रॉविंग आणि द श्रील कॉल ऑफ द काईट. या प्रकारे आपण ही आकृती पूर्ण करू शकतो. कंप्लीट द वेब, कंप्लीट द फॉलोइंग वेब. तुम्हाला जे सांगितलेले उत्तर आहेत ते वरील पॅराग्राफमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विथ द गिवन नाउन्स असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी थोडंसं उलटसुलट झालं माझ्या मताने, असं मला असं वाटते. या ठिकाणी नाउन्स आणि डिस्क्रायबिंग वर्ड्सचे 2 कॉलम दिलेले आहेत. तर डिस्क्रायबिंग वर्ड जे आहे ते पहिल्या कॉलमचं नाव पाहिजेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये नाउन्स पाहिजे. म्हणजे ॲडव्हेंचर, हर्टी, यंगर अँड हॅपलेस हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत आणि नाउन्स आहेत पीक, स्टोरी, लंच अँड सिस्टर्स. हे उलटसुलट झालं थोडंसं. तर या ठिकाणी बघा, ॲडव्हेंचर स्टोरी, हर्टी लंच, यंगर सिस्टर्स अँड हॅपलेस पीक अशा प्रकारे जोड्या आपण जुळवू शकतो. त्यानंतर बघा, डू ॲज डायरेक्टेड, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. हे आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. आपण असं लिहू शकतो, आय बिकम, कारण की दिलेलं वाक्य सिम्पल पास्टमधलं आहे म्हणून बिकेम हे दुसरं रूप आलेलं आहे. या ठिकाणी आपण आय बिकम, BECOME असं करू शकतो. बाकी सेम जसं आहे तसं लिहायचं आहे. ॲब्सॉर्बचा EDसुद्धा काढायचा नाही, कारण की ॲब्सॉर्ब हॅज बीन यूज हिअर ॲज अन ॲडजेक्टिव्ह, नॉट वर्ब. वर्ब जर असतं तर आपण ED काढलं असतं, परंतु हे काय ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे. देअरफॉर इट हॅज टू बी केप्ट देअर ॲज इट इज. देअर शुड नॉट बी एनी टाईप ऑफ चेंज इन दिस वर्ड ॲब्सॉर्ब. फक्त आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये बिकम शब्द करायचा आहे, BECOME. दुसरं वाक्य आहे बघा, आय चोज टू इग्नोर द कमोशन. या ठिकाणी अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह म्हटलं आहे. दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. जस्ट वी हॅव टू राईट दिस सेंटेन्स, देन अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह वर्ड, दॅट इज टू इग्नोर. टू इग्नोरला अंडरलाईन करायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पर्सनल रिस्पॉन्स. विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड अँड वाय. आता याचे उत्तर आपल्याला मनानेच लिहायचे आहेत. कोणती स्टोरी तुम्हाला आवडते, कोणत्या प्रकारच्या कथा तुम्हाला आवडतात आणि का. त्यानंतर मीना स्टेड अलोन ॲज. तर याची सगळी उत्तरं आपण पॅराग्राफमधून पाहून लिहू शकता. पण तरीही उत्तरं सांगायचं झाली तर आपण असं सांगू शकतो बघा, मीना स्टेड अलोन ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. दुसऱ्याचं उत्तर, मीना हॅड द हॅबिट ऑफ complaining about anything and everything. The narrator was caught in the rain. Seeing Meena, the narrator's first reaction was to run, even in that pouring rain. अशा प्रकारे आपण याचे उत्तर लिहू शकतो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघू आपण, डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. मीना कशा प्रकारची होती किंवा कशी राहत होती, कशी वागत होती ते डिस्क्राईब करा, वर्णन करा असं म्हटलेलं आहे. तर पॅराग्राफमधून पाहून तुम्ही लिहू शकता. फाइंड सिमिलर वर्ड्स म्हटलेलं आहे. या ठिकाणी प्लीजंट शब्द दिलेला आहे. जनरली प्लीजंट हा शब्द त्या ठिकाणी पाहिजे नव्हता. त्याला कारण असं आहे की प्लीजंट हा ऑलरेडी पॅराग्राफमध्ये आहे. या ठिकाणी वेगळा शब्द पाहिजे होता की जेणेकरून आपल्याला प्लीजंट हा शब्द निवडता आला असता. बाकीचे जे खालचे 3 शब्द आहेत, हेवी रेनफॉल, वेल नोन आणि नोटिस्ड, या शब्दाचे पर्यायी शब्द किंवा समानार्थी शब्द पॅराग्राफमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु प्लीजंट हा जो शब्द आहे हा एकमेव शब्द असा आहे की जो ऑलरेडी पॅराग्राफमध्ये आला आहे. याचा अर्थ आपल्याला याचं उत्तर मनाने लिहायचं आहे किंवा बोर्डा करून त्याचे मार्कसुद्धा आपल्याला मिळतील. प्लीजंटचं आपण हॅपी लिहू शकतो, हेवी रेनफॉल याचं पोरिंग लिहू शकतो, वेल नोन पॉप्युलर लिहू शकतो, नोटिस्ड स्पॉटेड लिहू शकतो. म्हणजेच याचे जे पर्यायी शब्द आहेत ते पॅराग्राफमधून आपल्याला पाहून लिहायचे होते, तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. नंतर शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी. शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी. या ठिकाणी क्वेश्चन टॅग करायचं आहे. दिस क्वेश्चन वॉज व्हेरी सिम्पल टू गिव्ह द आन्सर बिकॉज शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी. या ठिकाणी वॉजंट हा निगेटिव्ह आला आहे. इट मीन्स वॉट, आपल्याला क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह करायचं. वॉज शी मीन्स द लास्ट ऑप्शन हॅज टू बी चोजन बाय अस. ऑप्शन नंबर डी. देन आय स्पॉटेड मीना. I spotted Meena. This sentence is in simple past tense and we have to begin with Meena. It means what? We have to change the voice of this sentence. It is in active voice. We have to make it passive voice. Meena was spotted by me. This will be the answer of this question. Meena was spotted by me. Now then, next question is personal response. In your opinion, how should a friend be? तुमच्या मतानुसार मित्र कसा असायला पाहिजे याचं उत्तर आपण मनानेच लिहायचं. नंतरचा तिसरा प्रश्न आहे बघा, द पोएट सजेस्ट टू लिसन टू.
द साऊंड ऑफ लाईफ पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं द पोएट सजेस्ट टू स्पीक टू अनफॅमिलियर पीपल. खालचा प्रश्न काय बघू आपण. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. किल. त्या ठिकाणी द पोएट ॲडवाइसेस नॉट टू. द पोएट ॲडव्हाइसेस या ठिकाणी सुद्धा स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. ॲडव्हाइसेस या ठिकाणी सी नाही पाहिजे, यस पाहिजे. त्याला कारण असं आहे की सी जर वापरला तर ते नाऊन होते. आपल्याला या ठिकाणी क्रियापद पाहिजे होतं. द पोएट ॲडव्हाइसेस नॉट टू किल. या ठिकाणी किल आणि वॉक हे दोन शब्द दिले आहेत. त्याचे उत्तर आपल्याला सांगता येतील. या ठिकाणी आपल्याला टू किल आवर सेल्फ इस्टीम आणि वॉक एव्हरी डे ऑन सेम पाथ्स. किल आवर सेल्फ इस्टीम या ठिकाणी पाहिजेत आणि या ठिकाणी पाहिजेत वॉक ऑन एव्हरी डे सेम पाथ. नंतर बघा A3 आहे. फाइंड नाउन्स ऑफ द फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड्स. या ठिकाणी आपल्याला जे डिफरंट आणि सेम शब्द दिलेले आहेत हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. त्याचे फक्त आपल्याला नाऊन लिहायचे आहे. तर पहिल्याचं आहे कलर्स आणि दुसऱ्याचं आहे पाथ्स. त्यानंतर आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. हा सगळ्यात आवडीचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा, कारण की यामध्ये मार्क चांगले स्कोअर होऊ शकतात. टेक्निक पण सोपी असते लिहिण्याची. अनेक वेळा वर्गामध्ये समजून सांगितलेलं आहे आपण. ठीक आहे. तर पहिलं आहे टायटल आपल्याला माहितीच आहे काय, द वर्ल्ड इज माइन. फक्त हे पूर्ण वाक्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करावा. एखाद्यानं जर पूर्ण वाक्यामध्ये लिहिलं नसेल तर काही घाबरून जायची गरज नाही. मार्क आपल्याला अर्धा मार्क मिळणारच आहे. द वर्ल्ड इज माइन. द नेम ऑफ द पोएट हे सुद्धा पूर्ण वाक्यामध्येच आपण लिहायचं आहे. जॉय लवलेट क्रॉफॉर्ड. ओके. जर पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, द पोएट ऑफ दिस पोएम इज जॉय लवलेट क्रॉफॉर्ड. राईम स्कीम लिहित असताना आपल्याला फक्त पहिल्या स्टांजाची राईम स्कीम लिहायची. सगळ्या स्टांजा लिहायची काही गरज नाही या ठिकाणी. तर पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आहे AABBCC. ओके. AABBCC. नंतर फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे एनी वन. आपल्याला भरपूर जरी माहीत असले तरी आपल्याला किमान एक लिहायचं आहे. तर या कवितेमध्ये अलिट्रेशन आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, इन्व्हर्जन आहे. आता अलिट्रेशन म्हणजे काय सगळ्यांना माहीत आहे. याच्यामधलं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर शी सिम सोगे. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. नंतर ॲपॉस्ट्रॉफीचा अर्थ असा होतो की जे प्रेझेंट नाही, जे समोर नाही, त्याला उद्देशून बोलणं, त्याला ॲड्रेसिंग करून बोलणं म्हणजेच ॲपॉस्ट्रॉफी. ओ गॉड फॉरगिव्ह मी. अशा प्रकारे आपण दोनपैकी एक कोणतेही एक्झाम्पल लिहू शकता. यामध्ये इन्व्हर्जनसुद्धा आहे, म्हणजे वाक्याची रचना ग्रॅमॅटिकली सेटल झालेली नाही. तर आपण तीनपैकी एक कोणतंही लिहा आणि एक उदाहरण लिहा असं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल आयडिया. या कवितेची सेंट्रल आयडिया कोणती आहे हे आपल्याला माहीत आहे, ते तुम्ही लिहू शकता. नंतर बघा चौथा प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिली रिकामी जागा आहे 93%. दुसऱ्याची रिकामी जागा आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तिसऱ्याचे फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज अ साइन ऑफ द पर्सन फिलिंग डिस्ट्रेस अँड अनकम्फर्टेबल. फोर्थ, वन कॅन रेडिली डिटेक्ट हॅपीनेस, सॅडनेस अँड अँगर. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे काय आहे बघू आपण. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. पहिला आहे बघा फेशियल एक्सप्रेशन, दुसरा आहे आय कॉन्टॅक्ट, तिसरा आहे गेस्चर्स, चौथा आहे बॉडी मुवमेंट्स, पोश्चर्स अँड व्हॉइस. ओके. त्यानंतर आहे बघा विरुद्धार्थी शब्द दिले आहेत. फाइंड द अँटोनिम ऑफ. आता पहिलं व्हर्बल आहे त्याचं नॉन व्हर्बल आहे, सगळ्यांना माहिती आहे. एंटरटेनिंगचं आहे बघा बोरेडम, सेंडरचं आहे रिसिपंट आणि कम्फर्टेबलचं आहे अनकम्फर्टेबल. आता याचे उत्तर आपल्याला मनात जर येत असतील तरी आपल्याला लिहायचे नाही, पॅराग्राफमधून पाहून लिहायचे. म्हणून एखाद्या जर समजा सेंडरचं रिसिव्हर लिहिलं असेल तर ते चुकीचं होणार आहे. सेंडरचं रिसिपंटचं येणार आहे, कारण की रिसिव्हर हा शब्द पॅराग्राफमध्ये नाही आहे. ओके. एंटरटेनिंगचा बोर्डमच आपल्याला पाहिजे. त्यानंतर आहे बघा द आईज कन्वे अ रेंज ऑफ इमोशन्स. आता या ठिकाणी आपल्याला WH टाईप क्वेश्चन तयार करायचं आहे. तर याचा प्रश्न असा तयार होईल, व्हॉट डू द आईज कन्वे अँड क्वेश्चन मार्क. नेक्स्ट आहे बघा फिजिशियन कॅन टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. या ठिकाणी बघा ॲबल टू शब्द वापरायचा आहे. फिजिशियन्स आर ॲबल टू टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. ओके. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. समरीला योग्य टायटल द्यायचं आणि कमीत कमी वाक्यामध्ये 1/3 वाक्यामध्ये समरी लिहायची.
नंतर लेटर रायटिंग आहे. लेटर रायटिंगमध्ये फॉर्मल लेटर लिहिणं गरजेचं असते, कारण की त्यामध्ये मार्क्स चांगले मिळण्याची शक्यता असते. त्यानंतरचं बघू आपण काय डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगमध्ये पहिला येईल या ठिकाणी बघा, फेन विल सॉरी व्हॉट इज द डिपार्चर टाईम ऑफ विदर्भ एक्सप्रेस, म्हणजे सेकंड 1 नंबरला वाक्य येईल. 4 नंबरचा दुसऱ्यांदा येईल, द डिपार्चर टाईम इज 8:30 किंवा 1:30 PM. म्हणजे 2, 4, 3, 1 अशा प्रकारे याची जम्बलिंग सेंटेन्स जे आहे ते प्रिपेअर करता येईल आपल्याला. 2, 4, 3, 1. ओके. नंतर कंप्लीट डायलॉग हे आपल्याला म्हणायला लिहायचं आहे, हाऊ मच इज द SSC एक्झाम फी. SSC एक्झामची फी किती आहे ती लिहायची. फेन इज द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम फॉर्म. या ठिकाणी एक डेट लिहायची आपल्याला. खूप सोपं होतं आहे. नंतर राईट अ डायलॉग बिटवीन अ स्टुडंट अँड टीचर, इम्पॉर्टन्स ऑफ योगा. इम्पॉर्टन्स ऑफ योगा याबाबत विद्यार्थी आणि शिक्षक यामधले डायलॉग आपल्याला प्रिपेअर करायचे, तेही सोपं होतं आहे. त्यानंतर काय बघू आपण, ड्राफ्टिंग अ स्पीच. हे आपल्या पद्धतीनं आपण लिहा किंवा लिहिलं असेल. नंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आपण वर्गामध्ये शिकत असताना अनेक वेळा सांगितलं, जनरली आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफर करणं सोपं असते किंवा करायचं असते. ठीक आहे. त्यामध्ये बघा डूज अँड डोंट्स आहे, डूज अँड डोंट्स. तर यामध्ये किती वाक्य दिलं आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वाक्य दिले आहे. तर 9पैकी काही वाक्य आपल्याला डूजमध्ये लिहायचे आहेत, म्हणजे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये लिहायचे आहेत, आणि डोंट्समध्ये ज्या नाही करायच्या ते लिहायचे आहेत. आता 1-2 एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी बघा, वी शुड प्लांट मोर ट्रीज, सॉरी वी मस्ट प्लांट मोर ट्रीज. यामधला वी मस्ट काढायचा आणि प्लांट मोर ट्रीज हे डोक्यामध्ये घ्यायचं. तर प्लांट मोर ट्रीज हे चांगलं आहे का वाईट आहे, तर चांगलं आहे, म्हणून हे डूजमध्ये घ्यायचं. दुसरं आहे, वी शुड नॉट कट ट्रीज. आपण झाडे कापली नाही पाहिजे, हे निगेटिव्ह आहे. म्हणजेच काय, हे डोंट्समध्ये घ्यायचं. डोंट कट ट्रीज असं वाक्य करायचं. डोंट कट ट्रीज यामधले बघा, वी मस्ट, वी शूड हे सगळं काढून टाकायचं असतं आणि मेन क्रियापदापासून सुरुवात करायची, आणि जे निगेटिव्ह आहे त्याच्या आधी डोंट लिहायचं. तिसरं जे आहे, या ठिकाणी कीप अवर एरिया नीट अँड क्लीन, हे डूजमध्ये येणार. आता या ठिकाणी वी शुड नेवर आलं म्हणजे या ठिकाणी निगेटिव्हमध्ये येणार. डोंट डिस्चार्ज गार्बेज विदाऊट प्रॉपर मॅनेजमेंट. परत नॉट आलं. हे डोंट करून लिहायचे. डोंट पोल्यूट, डोंट यूज, डोंट हंट. तर यूज मोर पब्लिक ट्रान्सपोर्ट, या ठिकाणी डूमध्ये करायचं, डूजमध्ये न्यायचं. नंतर वी शुड स्प्रेड. आता या ठिकाणी नॉट आलं नाही म्हणजे हे परत डूजमध्ये न्यायचं. अशा प्रकारे हे पण सोपं होतं आहे. त्यानंतर न्यूज रिपोर्ट रायटिंग आहे, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिलंच असेल. डेव्हलप अ स्टोरी. वन्स अपॉन अ टाईम देर लिव्ह अ वूड कटर इन अ स्मॉल विलेज. वन डे ही वेंट टू द फॉरेस्ट. जनरली अशा प्रकारच्या स्टोरी सिम्पल पास्ट टेन्समध्ये लिहायच्या, मीन्स S+V2+O मध्ये लिहायचे. नंतरचा 7th अँड लास्ट क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी 6 शब्द दिले आहेत, त्याचे मराठीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं, ट्रान्सलेशन करायचं. स्लोली, हळूवार, गार्डन, बगीचा, रिमेंबर, आठवणे, सायंटिस्ट, वैज्ञानिक. नंतर पिकनिक, सहल, फेवरेट, आवडतं. नंतर त्या ठिकाणी त्यानंतरचा बी प्रश्न आहे, ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स. इतरांसोबत बोलत असताना नेहमी आदराने बोला. टेक ॲडवाइसेस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम. वेळोवेळी तुमच्या पालकांचे म्हणजेच आईवडिलांचे सल्ले घ्या. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. मोठ्यांचा किंवा वडीलधाऱ्या माणसाचा आदर करा किंवा आदर द्या. पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली. म्हणजे पॅरेंट्स, पालक किंवा आजी आजोबा जे असतात ते आपल्या फॅमिलीचे पिलर्स असतात. नंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा तिथे मार्ग असं आपण याला म्हणतो. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. अंथरूण पाहून पाय पसरावे. अशा प्रकारचे उत्तर आपण या ठिकाणी लिहू शकतो. ट्रान्सलेशन करत असताना थोडी वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळं जरी वाक्य लिहिलं आणि ते जर याला सुटेबल असलं तरी त्याला मार्क मिळतो. असं काही नाही की जसं तसं लिहा म्हणून. पण आपल्या पद्धतीनं जे वाटते ते आपण लिहायचं. फक्त त्यामध्ये टेन्स किंवा इतर नवीन शब्द नाही आले पाहिजे, त्याला मॅच होणारे किंवा सिमिलर मिनिंग त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा प्रकारे ही पूर्ण प्रश्नपत्रिका आपण सोडून पाहण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे की तुम्हाला उत्तरं समजले असतील. ओके, तुमच्या मित्राबद्दल शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल.
की आपली उत्तरं बरोबर आहेत किंवा नाहीत. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.